कल्पना करा, एखाद्या देशात निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सण असतो. पण जर त्या निवडणुका एखाद्या समुदायासाठी भीतीचा काळ ठरला तर? बांगलादेशात 12 फेब्रुवारी 2026 सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांपूर्वीच तिथल्या हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय. हत्या, घरांवर हल्ले, मंदिर उद्ध्वस्त. नेमकं बांगलादेशात काय घडतंय आणि निवडणुकांमध्ये अल्पसंख्यांचं का लक्ष ठरतंय? आज आपण या विषयांचं सखोल विश्लेषण करून घेणार आहोत. डिसेंबर 2025 मध्ये घडलेली एक घटना संपूर्ण बांगलादेश हादरवून गेली. 27 वर्षांचा हिंदू युवक दीपू चंद्रदास कापड कारखान्यात काम करणारा एक सामान्य तरुण, त्याच्यावर प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर जमावाने त्याच्यावर अमानुष हल्ला केला. त्याला मारहाण करून ठार मारलं गेलं आणि त्याचा मृतदेह झाडाला टांगून जाळण्यात आला. नंतर पोलीस तपासात असा कोणताही पुरावा सापडला नाही की त्याने असा अपमान केला होता. पण या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर हिंदू समुदायात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात मोठी राजकीय उलथापालथ झाली. माजी पंतप्रधान हसीना शेख यांना सत्तेतून हटवण्यात आलं. त्यांच्यानंतर अंतरिम सरकार सत्तेत आलं. पण अल्पसंख्याक संघटनांचं म्हणणं आहे की यानंतर हिंसाचारात मोठी वाढ झाली. एका अल्पसंख्याक संघटनेच्या माहितीनुसार 2000 पेक्षा जास्त हिंसक घटना नोंदवल्या गेल्या. 61 हत्या, महिलांवरील अत्याचार, मंदिरे आणि घरांवर हल्ले. मात्र सरकार हा दावा नाकारतायत. सरकारचं म्हणणं आहे की बहुतेक घटना वैयक्तिक किंवा जमीन वादाशी संबंधित आहे. त्यामुळे सत्य काय आहे यावर मोठा वाद सुरू आहे. विश्लेषकांच्या मते यामागे 3 मोठी कारणे. मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी बांगलादेशात हिंदू मतदार ऐतिहासिकदृष्ट्या अवामी लीग पक्षाला समर्थन देतात. पण यावेळी हा पक्ष निवडणुकीपासून दूर आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं हिंदू मतदारांवर दबाव टाकून मतदानावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच जेव्हा देशात सत्ता बदलते तेव्हा अनेकदा अल्पसंख्याक सर्वात सुरक्षित ठरतात, कारण त्यांच्याकडे राजकीय संरक्षण कमी असतं. बांगलादेशात अनेकदा धार्मिक ओळख वापरून जमीन बळकावणे किंवा वैयक्तिक वाद मिटवले जातात. म्हणजेच काय तर धर्म हा कधी कधी हिंसाचारासाठी एक बहाणा ठरतो. ACLED या संस्थेच्या आकडेवारीनुसार निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर किमान 18 लोक मारले गेले. राजकीय गटांमधील संघर्षाच्या 80 पेक्षा जास्त घटना नोंदवल्या गेल्या. यावरून स्पष्ट होतं की हिंसाचार केवळ धार्मिक नाही तर राजकीय संघर्षही तितकाच मोठा आहे. निवडणुकीत आणखी एक मुद्दा समोर येतोय, भारत विरोधी प्रचार. शेख हसीना भारतात आश्रय घेतल्यामुळे काही राजकीय गट भारताविरोधात वक्तव्य करतात. याचा परिणाम असा झाला की बांगलादेशात भीतीचं वातावरण असूनही 2026 निवडणुकीत 80 अल्पसंख्याक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये महिलांचाही सहभाग आहे. यामुळे असं दिसतं की भीती असूनही लोकशाही प्रक्रियेत सहभाग कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शातील हिंदूवरील हल्ल्यांमुळे भारत बांगलादेश संबंधांमध्ये तणाव वाढलाय. बांगलादेशातील परिस्थिती आपल्याला एक मोठा प्रश्न विचारते. लोकशाही निवडणुका खरंच सर्वांसाठी सुरक्षित आहेत का? अल्पसंख्यांवर होणारा हिंसाचार हा केवळ धार्मिक मुद्दा नाही तर तो राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घटकांशी जोडलेला आहे. निवडणुका संपल्यानंतर परिस्थिती सुधारेल का की हा संघर्ष पुढेही सुरू राहणार? हा येणारा काळच ठरवेल. तुमचं या विषयावर काय मत आहे? अल्पसंख्याक सुरक्षेसाठी सरकारने कोणती पावलं उचलायला हवीत? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.